श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासामध्ये घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी काही आपल्याला उपाय करायचे आहे आणि त्यासोबतच या चातुर्मासामध्ये महादेवांची उपासना कशी करायची, श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. त्या कशा करायच्या, कधी करायच्या, अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे चातुर्मासामध्ये घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं. तर बघा, चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेचा आणि सात्विक जीवन जगण्याचा हा काळ मानला जातो. आणि या काळामध्ये भक्ती, प्रामाणिकपणा, दानधर्म आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो, समाधान येतं, सुख येतं आणि समृद्धीचं वातावरण देखील निर्माण होतं. आणि लक्ष्मी टिकवणं याचा अर्थ केवळ धन नाही, तर घरामध्ये सुख, शांती, समाधान टिकणं यालासुद्धा आपली लक्ष्मीच म्हटलं जातं. कारण आपण असं बरेचसे बघा घरं बघितली असतील की त्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, धन आहे, पण तिथे अजिबात सुख नाही आहे. तिथली माणसं एकमेकांशी साधं नीट बोलत नाही, वागत नाही, एकमेकांशी त्यांचं काहीही कनेक्ट नाही आहेत. तर बघा, त्यामुळं पैसा म्हणजेच लक्ष्मी असतो असं अजिबात नाही आहे. आपलं आरोग्य, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान यालासुद्धा आपण बघा लक्ष्मी म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करायचं. तर सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर दररोज गाईच्या तुपाचा किंवा बघा तिळाच्या तेलाचा दिवा लावून तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे, सेवा करायची आहे. जमेल त्या गोष्टी म्हणजेच बघा अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहे. सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावून तुम्ही कमीत कमी नामजप करा. 5 मिनटासाठी तुम्ही नामजप करा किंवा अगदी बघा 108 वेळेस तुम्ही जप केला तरीही चालेल. पण घरामध्ये देवासमोर दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला गेला पाहिजे. यानंतर तुळशीची नियमित पूजा करा, तुळशीला पाणी अर्पण करा, संध्याकाळी दिवा लावा, सकाळी अगरबत्ती लावा. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी चुकून पण तुळशीचं पानं किंवा फांदी तोडू नका. याशिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठी या चातुर्मासाच्या महिन्यामध्ये आठवड्यातून एकदा किंवा शक्य झाल्यास अगदी दररोज श्रीसूक्त आणि विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचायचं आहे. बघा खूप प्रभावी आहे श्रीसूक्त. तुम्ही बघा श्रीयंत्र किंवा बघा तुमच्या घरात श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करून म्हटलं किंवा अगदी नुसतं म्हटलं तरीही चालेल. पण जर बघा तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच कुंकुमार्चन सेवा करत म्हटलं तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल. बघा त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्ताचा पाठ झालाच पाहिजे. यानंतर या महिन्यामध्ये अन्न वाया घालवू नका, असंही अन्न वाया घालवू नये. त्याचबरोबर गरजूंना अन्नदान करा, कारण अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. जर अन्नाचं बघा तुम्ही दान केलं आणि तर तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. अन्नाचा जर तुम्ही अपमान केला तर लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होईल आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये येतील. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर स्वच्छ ठेवा. स्वच्छता, नीटनेटकेपणा हा एक धार्मिकदृष्ट्या एक शुभ मानलं गेलं आहे. बघा समजा जर तुमच्या घरामध्ये काही पूजा वगैरे आहे, एका साईडला तुम्ही छान पूजा मांडली आहे आणि दुसऱ्या साईडला घरात अगदी पसारा आहे, घाणेरडेपणा आहे, तर त्या घरामध्ये आपलं बघा मनही लागत नाही आणि तिथे माता लक्ष्मी टिकतही नाही.
तुमचं घर जर स्वच्छ नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही बघा कितीही पूजापाठ केले, कितीही हे केलं, माता लक्ष्मी बघा जिथे स्वच्छता असते ना तिथेच माता लक्ष्मी असते. जिथे घाणेरडापणा असतो तिथे अलक्ष्मीचा वास असतो. तर त्यामुळे तुम्हाला घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. घरसुद्धा आपलं एक मंदिर असतं. आपलं बघा आपण मानत असतो, म्हणून मंदिर हे नेहमी स्वच्छ आणि स्वच्छच असलं पाहिजे. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवा. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. अगदी काही नाही तर बघा तुम्ही केळी आहे, पिवळे वस्त्र आहे, हरभरा डाळ आहे, जे काही यथाशक्ती तुम्ही पिवळे बघा बुंदी आहे, शेव आहे, लाडू आहे, तुम्ही यथाशक्ती तुम्ही गुरुवारी बघा पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे. दर गुरुवारी गरजूंना दान करा किंवा मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करायचं आहे. बघा दान दानाने खूप पुण्य प्राप्त होत असतं. फक्त बघा मनामध्ये इच्छा असली पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा. हे तर मी बघा म्हणजे आधीही सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला. त्यानंतर तुळशीची सेवा झालीच पाहिजे. तुळशीमध्ये माता बघा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. ही तुळशी ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे तुम्हाला या चातुर्मासामध्ये दररोज तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. तर बघा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात मोठा उपाय म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करा आणि त्यानंतर कोणाला फसवू नका. कष्ट केलं तरच आपल्याकडे पैसा येणार आहे. बघा मेहनतीला पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही. असं नाही की तुम्ही बघा 4-4 तास सेवा करायची आणि कुठेतरी पैशांची पिशवी घेऊन तुमच्या दारात येणार आहे, असं नाही. तुम्हाला कष्ट तर करायचेच आहे. त्यामुळे कष्ट करणं आपल्याला बघा कष्ट करत असताना आपल्याला नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच बघा आपल्याला हे असे छोटे छोटे काही उपाय आहेत तर ते देखील करायचे आहेत. त्यानंतर बघा आयुष्यामध्ये आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे या गोष्टी झाल्या की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करायचं. तर चातुर्मासामध्ये बघा भगवान महादेवांची उपासना कशी करायची. चातुर्मासामध्ये बघा आपण भगवान महादेवांची उपासना करत असतो, सेवा करत असतो. तर चातुर्मासामध्ये श्रावण महिना पण येत असल्यामुळं महादेवांच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. तर उपासनेसाठी बघा महादेवांची जर तुम्हाला उपासना करायची असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. महादेवांच्या पूजेसाठी आपण शक्यतो बघा पांढरे वस्त्र घालत असतो आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगाचा दररोज अभिषेक करायचा आहे. रोज तुम्ही पाण्याने करा. कमीत कमी बघा नाही शक्य तर सोमवारी तरी आवर्जून या गोष्टी झाल्याच पाहिजे. पाण्याने म्हणजे थंड पाण्याने अभिषेक करा. तुम्ही पंचामृतानेही करू शकता. त्यानंतर दूध आहे, तूप आहे, साखर, मध अगदी यथाशक्ती त्या तुम्हाला ज्याने अभिषेक करायचा आहे ते करा. फक्त दूध घेताना ते थंड आणि कच्चं दूध घ्यायचं आहे. तापवलेल्या दुधाने कधीही महादेवांना अभिषेक करायचा नाही. बघा त्यानंतर महादेवांना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र बघा सर्वांनाच माहीत असेल बेलपत्र अर्पण कसं करायचं. त्याचबरोबर बघा बेलपत्र घेताना ते तुटलेलं नसावं हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर बघा सफेद फुलं जी आहेत तर ती महादेवांना प्रिय आहे. मग तुम्ही धोत्र्याचं फूल किंवा अगदी कुठलंही पांढरं फूल तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर महादेवांच्या उपासनेमध्ये तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र उच्च कोटीची सेवा. महामृत्युंजय मंत्र म्हणजेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमोक्षयमामृतात या मंत्राचा तुम्हाला जमेल तितका अगदी तुम्हाला जप करायचा आहे. जेवढा शक्य असेल तेवढा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करा. महादेवांची आरती स्तोत्र बघा शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय त्याला रुद्राध्याय म्हटलं जातं. तर तो तुम्ही पठण करू शकता. शिवाय रुद्राभिषेक करू शकता. शिवस्तुती आहे, शिव महिमा स्तोत्र आहे त्याचा तुम्ही पाठ करू शकता. या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे महादेवांच्या उपासनेत. बघा सगळ्या गोष्टी करून तुम्ही महादेवांची सेवा करू शकता.
यानंतर बघा, दानाला खूप महत्त्व आहे. चातुर्मासामध्ये जमेल ते दान नक्की तुम्ही करा. यथाशक्ती जसं शक्य होईल ते दान नक्कीच करायचं आहे. चातुर्मास हा खरंच खूप महत्त्वाचा महिना आहे आणि चातुर्मासामध्ये महादेव आणि श्रीहरी विष्णूंची उपासना ही केलीच पाहिजे. त्या उपासनेला देखील खूप महत्त्व आहे आणि त्यासोबतच तुळशीचं देखील पूजा करायची आहे. नामस्मरण करा, सात्विक आहार घ्या, दानधर्म करा. बघा, ह्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत. कोणत्याही उपायानं तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत नाही, पण त्या उपायांमुळं, त्या साधनेमुळं, त्या सेवेमुळे तुमच्या कष्ट जे आहे त्या कष्टासोबत नशिबाची साथ जी आहे ती साथ मिळते. एवढं मात्र नक्की लक्षात घ्या. बघा, तुम्हाला म्हणजे पटत असतील तर नक्की त्या नियम आणि हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा. झालेली सेवा महाराजांच्या